आपण एका बटनावर क्लिक करतो आणि काही क्षणात आपल्या हातात कागदावर छापलेला मजकूर किंवा चित्र येतं. खरं तर ही रोजचीच गोष्ट आहे, पण ही एक प्रकारची जादूच वाटते नाही का? पण कधी विचार केलाय का की ही गुंतागुंतीची प्रक्रिया नक्की चालते तरी कशी? म्हणजे आपल्या डेस्कवर शांतपणे बसलेलं हे एक छोटंसं मशीन शाईचे अगदी सूक्ष्म थेंब इतक्या अचूकपणे कागदावर कसं काय टाकत असेल? चला, आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. तर आपण हा प्रवास कसा करणार आहोत? सगळ्यात आधी आपण या मशीनच्या यांत्रिक भागांबद्दल बोलू. मग थेट प्रिंटरच्या हृदयात म्हणजे शाईच्या थेंबांच्या सूक्ष्म जगात डोकावू. आणि हो, शेवटी हे मशीन निरोगी कसं ठेवायचं हेही पाहू. चला तर मग सुरुवात करूया. पाहूया की कोणत्या दोन मुख्य प्रणाली मिळून कागद आणि शाई यांना एकत्र आणतात आणि आपल्याला हवी तशी प्रिंट देतात. बघा, प्रिंटरच्या अचूक कामामागे खरं तर या दोन मुख्य प्रणाली आहेत. एक जी शाईची हालचाल नियंत्रित करते आणि दुसरी जी कागदाची. या दोन्हींमध्ये जेव्हा अचूक ताळमेळ बसतो तेव्हाच आपल्याला ती एकदम स्पष्ट, शार्प प्रिंट मिळते. तर कागद पुढे कसा सरकतो यासाठी एक छोटीशी पण खूप महत्त्वाची स्टेपर मोटर वापरली जाते. ही मोटर रोलर्सच्या मदतीने कागदाला अगदी अचूक जागी आणते, जेणेकरून प्रिंट हेड आपलं काम म्हणजे शाई टाकण्याचं काम योग्य ठिकाणी करू शकेल. सगळा खेळ अचूकतेचा आहे. पण प्रिंटरला हे नक्की कसं कळतं की शाई नेमकी कुठे टाकायची आहे? याचं उत्तर आहे एन्कोडर स्ट्रिप. ही एक लहान पारदर्शक पट्टी असते ज्यावर अगदी बारीक उभ्या रेषा असतात. प्रिंट हेडवर एक सेन्सर असतो जो या रेषा वाचून स्वतःची कागदावरची अचूक जागा ओळखतो. म्हणजे जणू काही ही प्रिंटरची स्वतःची जीपीएस प्रणालीच आहे. बरं, आता आपण प्रिंटरच्या मोठ्या हालचालींकडून थेट त्याच्या हृदयाकडे म्हणजे त्या भागाकडे वळूया जिथे शाई साठवली जाते आणि कागदावर फवारली जाते. प्रिंट हेड प्रणालीमध्ये अनेक महत्त्वाचे भाग एकत्र काम करतात. तिथे शाईची कार्ट्रिज असते, तिला पुढे मागे नेणारी एक मोटर आणि बेल्ट असतो, आणि सगळी हालचाल स्थिर राहावी म्हणून एक स्टॅबिलायझर बारही असतो. हे सगळे मिळून शाईची अचूक हालचाल नियंत्रित करतात. आता गंमत बघा, आजकालच्या इंक कार्ट्रिजेस म्हणजे फक्त शाईचे डबे राहिलेले नाहीत. त्यांच्यात CSIC मेमरी चिप आणि PZ सारखे अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक घटकही असतात. एवढंच नाही तर काही प्रिंटर्समध्ये तर संपूर्ण प्रिंट हेडच कार्ट्रिजचा एक भाग असतो. आणि या प्रिंट हेडच्या रचनेतील अचूकता तर बघा, हे खरंच अविश्वसनीय आहे. प्रत्येक नॉझल ज्यातून शाई बाहेर पडते तो इतका लहान असतो की त्याचा व्यास आपल्या डोक्याच्या केसांपेक्षाही कमी असतो. विचार करा किती सूक्ष्म पातळीवर हे सगळं घडत असेल. चला आता त्या मुख्य रहस्याकडे येऊया. प्रिंटर हे शाईचे सूक्ष्म थेंब कागदावर फेकतो तरी कसा? यासाठी खरं तर दोन प्रमुख पद्धती वापरल्या जातात. इंकजेट तंत्रज्ञानात दोन प्रमुख गट आहेत. पहिला आहे थर्मल बबल, ज्यात उष्णतेचा वापर करून शाईचा एक छोटा बुडबुडा तयार केला जातो आणि तो फुटल्यावर शाई बाहेर ढकलली जाते. HP सारख्या कंपन्या हे तंत्रज्ञान वापरतात. आणि दुसरा आहे पायझोइलेक्ट्रिक, ज्यात विद्युत प्रवाहामुळे एक स्फटिक कंप पावतो आणि शाई बाहेर फेकली जाते. हे तंत्रज्ञान ॲप्सनच्या प्रिंटरमध्ये जास्त दिसतं. या चित्रांमध्ये दोन्ही प्रक्रिया अगदी स्पष्ट दिसतात. डावीकडे बघा, थर्मल पद्धतीत उष्णतेमुळे तयार झालेला बुडबुडा कसा फुटतोय, आणि उजवीकडे पायझोइलेक्ट्रिक पद्धतीत एक घटक शाईला थेट बाहेर ढकलतोय. दोन्हीचा उद्देश एकच, पण पद्धत पूर्णपणे वेगळी. आणि आता एक अशी गोष्ट जी ऐकून खरंच आश्चर्य वाटेल. एक थर्मल प्रिंट हेड उष्णता निर्माण करून बुडबुडा फोडण्याची ही प्रक्रिया एका सेकंदात किती वेळा करत असेल असं वाटतं? तब्बल 12,000 वेळा. विचार करा किती अविश्वसनीय वेग आहे हा. पायझोइलेक्ट्रिक प्रक्रियेचा खरा हिरो आहे PZT. हा एक खास स्फटिक आहे. जेव्हा याला विद्युत प्रवाह दिला जातो तेव्हा तो आपला आकार बदलतो किंवा कंप पावतो, आणि या कंपनामुळे तो शाईवर दाब टाकतो आणि तिला नॉझलमधून बाहेर ढकलतो. अगदी एका लहान पंपासारखं काम करतो हा. चला आता आपण रंगीत छपाईकडे वळूया. ही ब्लॅक अँड व्हाईटपेक्षा इतकी वेगळी का असते आणि मिळणाऱ्या प्रिंटची गुणवत्ता नक्की कशावर अवलंबून असते? हा प्रश्न बहुतेक सगळ्यांनाच पडतो. ब्लॅक अँड व्हाईट प्रिंटिंग अगदी झटपट होतं, पण कलर प्रिंटिंग सुरू झालं की प्रिंटरचा वेग अचानक कमी का होतो? यामागे एक साधं पण महत्त्वाचं कारण आहे. याचं उत्तर अगदी सोपं आहे. बहुतेक प्रिंटर्समध्ये काळ्या शाईसाठी एक वेगळं मोठं हेड असतं, पण बाकीच्या सर्व रंगांसाठी मात्र मिळून एकच हेड असतं. त्यामुळे रंगीत छपाई करताना कागदाच्या एका ओळीवर वेगवेगळे रंग तयार करण्यासाठी प्रिंट हेडला जास्त फेऱ्या माराव्या लागतात, आणि त्यामुळे साहजिकच वेळ जास्त लागतो. प्रिंटच्या गुणवत्तेवर शाईच्या प्रकाराचाही खूप मोठा परिणाम होतो. डाय आधारित शाई जास्त चमकदार असते आणि त्यात रंगांची मोठी श्रेणी मिळते,
म्हणून ती रंगीत फोटोंसाठी उत्तम असते. तर पिगमेंट आधारित शाई पाणी आणि प्रकाशामुळे लवकर फिकी पडत नाही, ती जास्त टिकाऊ असते. म्हणूनच ती सामान्यतः काळ्या रंगाच्या मजकुरासाठी वापरली जाते. आत्तापर्यंत आपण या मशीनची गुंतागुंतीची यांत्रिकी पाहिली. चला आता याला प्रिंटरच्या मालकीच्या वास्तविक अनुभवाशी जोडूया आणि काही महत्त्वाच्या टिप्स पाहूया. ही एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे जी अनेकांना माहीत नसते. शाई फक्त छापण्याचंच काम करत नाही, तर ती प्रिंट हेडला थंड ठेवण्याचंही काम करते, म्हणजे ती कूलंटसारखी वागते. म्हणूनच जर तुम्ही रिकाम्या कार्ट्रेजवर प्रिंट करण्याचा प्रयत्न केला तर थर्मल प्रिंट हेडमधला हीटिंग एलिमेंट जळून तो कायमचा खराब होऊ शकतो. कधीकधी प्रिंट हेडमधली शाई वाळते आणि तो बंद पडतो, पण तो घरीच स्वच्छ करता येतो. यासाठी फक्त डिस्टिल वॉटर आणि एक मऊ धागे न सुटणारं कापड वापरा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, नॉझल प्लेटला थेट स्पर्श करू नका. तो भाग खूप नाजूक असतो आणि त्याला कायमचं नुकसान होऊ शकतं. अनेक जण खर्च वाचवण्यासाठी कार्ट्रिज रिफिल करतात. इथे तुम्ही पाहू शकता, सिरिंजने हळूवारपणे शाई भरली जाते आणि मग जास्तीची शाई कागदी टॉवेलने पुसून काढली जाते, जेणेकरून ती प्रिंट करताना कागदावर पसरू नये. आपण आधी बोललो होतो त्या स्मार्ट चिपबद्दल. ही चिप म्हणजे CSIC खूप हुशार असते. ती प्रिंटरला शाईची पातळी किती आहे हे सांगते, कार्ट्रिज कधी बसवला गेलं आणि किती वेळा साफ केलं गेलं या सगळ्याची नोंद ठेवते. तर मग मानवी केसापेक्षा बारीक नॉझल्स, एका सेकंदात हजारो वेळा शाई फेकण्याची क्षमता, स्वतःची जागा ओळखणारी एन्कोडर स्ट्रिप, या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यावर एक प्रश्न मनात येतोच. आपण रोज वापरत असलेलं हे सामान्य दिसणारं उपकरण खरं तर आपल्या डेस्कवरचं एक दुर्लक्षित पण अद्भुत असं अभियांत्रिकीचं आश्चर्य नाही का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे.